शेफाली, हा बोल ना नेहा. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही. हो, बोलायचं होतं, पण मला वाटतं मी कदाचित विसरले. ठीक आहे, तुला आठवलं की सांग. हो. ऐक ना शेफाली, हा मला पण तुझ्याशी बोलायचं. बोल ना. परी ठीक आहे ना? नाही, परी ठीक आहे. अगं पण बँकेची नोटीस आली आहे, घराचा लिलाव होणार आहे. मी खूप धावपळ करते, प्रयत्न करते की हे सगळं. हो गॉड, हे सगळं अजूनही सुरूच आहे का? हो ना ग. नेहा, आय नो आता तुला खूप त्रास होतोय, पण तू मला नेहमी जे सांगतेस ना तेच मी तुला सांगेन. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार. मला पण माहिती आहे ग, सगळं काही ठीक होणार आहे. पण मी आता घराचा नाद सोडलाय. काय म्हणतेस तू? काय होईल? फार फार तर बँक घर ताब्यात घेतील. घेऊ दे, मी परीला घेऊन आता दुसरीकडे घर शोधीन. अगं पण नेहा, जाणार कुठेस तू? जाईल कुठेही, शोधेन भाड्याने घर. पण टेन्शन तर जाईल डोक्यावरचं. मला टेन्शन आलं ना की परी पण टेन्शन घेते. तू पाहिलं ना, माझ्या परीला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही ग. माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त परी महत्वाची. अगं पण नेहा, नाही ग, माझा निर्णय झालाय. मी आणि परी आता भाड्याच्या घरात शिफ्ट होऊ. ए परे, तू तुझं होमवर्क करतेस का? नाही रे, मी टाइम टेबल बनवते. तुझा अभ्यासाचा टाइम टेबल? नाही रे, मी माझ्या आईचा टाइम टेबल बनवते. मोठ्या माणसांचा कुठे टाइम टेबल असतो का? तेच तर, मोठ्या माणसांना आपल्या बरोबर खेळायला वेळ नसतो, ते टाइम टेबल बनवत नाही. माझी आई फुल टाइम काम करत असते, म्हणून मी तिचा टाइम टेबल बनवते, म्हणजे तिला माझ्या बरोबर खेळायला वेळ मिळेल. दाखव बघू. अरे, या तर सगळी कामं लिहिली आहेत. ही तर कामांची लिस्ट आहे. आई करते त्या सगळ्या कामांची मी लिस्ट बनवली आहे. त्याच्यावरून मी टाइम टेबल बनवलंय. कपडे धुणे, भांडी घासणे, पूजा करणे, लाईट बिल भरणे, माझा अभ्यास घेणे, औषधं आणणे, जेवण बनवणे, ऑफिसला जाणे, ऑफिसचं काम करणे, भाज्या आणणे, घराची साफसफाई करणे, बाहेर फिरायला घेऊन जाणे. अरे, यातली अर्धी कामं तर माझे बाबा करतात. आमच्याकडे आमचे बाबा नाही आहेत ना, पण माझी सगळी कामं करते. म्हणून तुझ्या आईला तुझ्यासोबत खेळायला वेळ नसतो. बाबा असले की आईला माझ्यासोबत खेळायला वेळ मिळेल. हो. त्या दिवशी खूप बोललो ना मी. सॉरी. सॉरी. ओके. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी. बस ना, आता पाय दुखायला लागले माझे. मोठ्यांनी मोठ्यांसारखाच वागायचं असतं. फ्रेंड, ओजस बघ ना काय बोलतोय. काय बोलतोय? बाबा असले की आईला आपल्या बरोबर खेळायला वेळ मिळेल आणि आई नमणार पण नाही. अगदी बरोबर बोलतोय ओजस. आणि काय माहितीये का, बाबा असले ना की आईला पैशांचं पण टेन्शन नसतं, कारण मग दोघं मिळून पैसे कमावतात, हो की नाही? खरं? हो. ओजस, चल, माझी आई मला बोलवते, मी जातो. बाय. बाबा असले की आईला खरंच माझ्यासोबत खेळायला वेळ मिळेल.
आमच्याकडे पॅलेस साठी पण पैसे असतील. हे माझे पॅलेसचं चित्र इथे का लावलं? अगं मीच सांगितलं आईला ते इथे लावायला. कशाला? पॅलेस परीकडे येणार आहे ना, मग पॅलेसला कळायला नको का की परी राहते कुठे. फ्रेंड, मला पण हवेत बाबा. आपण आणूया का? ऑफकोर्स आपण आणूया ना बाबा. मी काय म्हणतो परी की एखादा अनोळखी माणूस तुझा बाबा होऊन येण्यापेक्षा एखादा ओळखीचाच माणूस जो तुला आणि आईला ओळखतो, तुमची हेल्प करतो, तुम्हाला खुश ठेवतो, असा माणूस जर का बाबा होऊन आला तर किती मज्जा. म्हणजे बघ ना, तो जर तुझा न्यू फ्रेंड आहे ना, तो जर का तुझा बाबा झाला तर. तो माझा बेस्ट फ्रेंड नाहीये. अगं पण तो किती चांगला आहे. म्हणजे बघ ना, तो त्याला प्रोजेक्ट करता येतं, त्याला भाजी बनवता येते, त्याला आईचं रडू घालवता येत. परी 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 काका, कधी कधी असं होतं की आपल्याला एखादा माणूस सुरुवातीला अजिबात आवडत नाही, पण मग जसा जसा वेळ जातो, आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो, ओळख वाढू लागते, आपण बोलायला लागतो, तसं आपल्याला लक्षात येतं की खरं तर आपल्याला वाटतो तेवढा माणूस काय वाईट नाहीये. खरं तर हा खूप चांगला आहे, हो की नाही? अरे अगदी बरोबर. हा, असंच असतं. तुम्हाला माहितीये का काका, आमच्या ऑफिसमध्ये कोणालाही कामावर ठेवायच्या आधी आम्ही काय करतो? काय काय करता? आम्ही त्या माणसाचा इंटरव्ह्यू घेतो. अच्छा अच्छा, म्हणजे परीने शाळेमध्ये ऍडमिशन घेताना जसा इंटरव्ह्यू दिला होता तसा इंटरव्ह्यू त्या माणसाचा तुम्ही घेता? एक्झॅक्टली, अगदी तसा. हो. आणि म्हणून मला असं वाटतं की परीने सुद्धा ना न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. म्हणजे तिच्या मनात जे काही प्रश्न असतील ना, ते परीने सगळे न्यू फ्रेंडला विचारायचे. न्यू फ्रेंडला परी केवढी आवडते, तो परीला आणि नेहाला किती हेल्प करत असतो, किती मदत करत असतो. म्हणून मला असं वाटतं की एकदा जर का परीने पण न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेतला ना, तर तिलाही तो नक्की आवडेल, हो ना? हो, शक्य आहे. फ्रेंड, मी पण माझ्या न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेईन.